नमस्कार. आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रसंगांना आपल्या आयुष्यामध्ये सामोरं जात असतो. अचानक एखादा प्रसंग घडतो ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की ह्या प्रसंगातून आता आपण बाहेर पडू शकत नाही. खूप मोठ्या प्रकाराचा मानसिक धक्का त्यावेळेला आपल्याला बसतो किंवा एखाद्या प्रसंगामुळे आपल्याला जो मानसिक आघात होतो त्याला आपण म्हणतो ग्रीफ. मग या ग्रीफमधून बाहेर पडण्याची किंवा या ग्रीफला मॅनेज करण्याची आपली एक स्वतःची प्रोसेस असते, ज्याला आपण म्हणतो की सायकोलॉजिकल प्रोसेस. यामध्ये सगळ्यात पहिली कंडिशन असते डिनायल. पहिल्यांदा आपल्याला मान्यच नसतं की हे काहीतरी घडतं आहे, आपल्याबरोबर हे घडतं आहे. आपलं मन हे मान्य करायलाच तयार नसतं की हे असं काहीतरी होतं आहे. दुसरी स्टेज असते अँगर. घडणाऱ्या घटनेबद्दल आपल्या मनामध्ये खूप सारा राग यायला लागतो, असं कसं झालं, असं कसं झालं. तिसरी स्टेज असते बार्गेनिंग, ज्यामध्ये आपण म्हणतो की जर असं झालं असतं तर हे टळलं असतं, जर असं झालं असतं तर हे आपल्याला हे टाळू शकलो असतो, असे मनामध्ये विचार यायला लागतात. चौथी स्टेज असते डिप्रेशन, ज्या वेळेला आपल्याला आता कळतं की हो हे खरंच घडतं आहे आपल्याबरोबर आणि त्यावेळेला आपण नैराश्य या आपल्या मानसिक अवस्थेला सामोरं जात असतो. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची अवस्था ज्याला आपण म्हणतो ऍक्सेप्टन्स, अर्थात स्वीकार. आपल्याला लवकरात लवकर स्वीकार या पातळीवर पोहोचणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत स्वीकार येत नाही तोपर्यंत आपण याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही. लक्षात ठेवा, ग्रीफ मॅनेजमेंटमध्ये डिनायल, अँगर, बार्गेनिंग, डिप्रेशन आणि ऍक्सेप्टन्स, हा ऍक्सेप्टन्सवर आपल्याला पोहोचायचं आहे. पोहोचणार ना?